Hello dear student. Today we are going to learn closed circulation, in that single circulation and double circulation. In previous session we discussed about open circulation. And what is open circulation? That means in animals having open circulation, blood is circulate through body cavities. म्हणजे ओपन सर्क्युलेशन म्हणजे काय असं आपण पाहिलेलं आहे की असे ॲनिमल्स की त्यांच्या बॉडीमध्ये ब्लड हे बॉडी कॅव्हिटीजमध्ये सर्क्युलेट होतं. टुडे वी डिस्कस अबाउट क्लोज सर्क्युलेशन. विद्यार्थी मित्रांनो, होता होईल तेवढं सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी डायग्रामचा वापर मी केलेला आहे. तर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही माझे व्हिडिओ नव्याने पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत त्याबद्दल कमेंट करा. क्लोज सर्क्युलेशन. इन ऑल व्हर्टिब्रेट्स, हायर मोलुस्क that is octopus and annelids, blood is circulated all over the body through a network of blood vessels. काय म्हटलेलं आहे इथं की इन ऑल व्हर्टिब्रेट्स. व्हर्टिब्रेट्स म्हणजे काय? तर असे ॲनिमल ज्यांना व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट असतो, दॅट मीन्स दोज ॲनिमल्स. एक्झाम्पल काय आहेत व्हर्टिब्रेटचे? मॅमल्स, बर्ड्स, रेप्टाईल, फिश, एम्फिबियन्स, दोज व्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स अँड हायर मोल्युस्क अँड ॲनिलिड्स हॅविंग blood is circulated all over the body through a network of capillaries, network of blood vessels असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ॲनिमल्समध्ये म्हणजे व्हर्टिब्रेट्समध्ये, हायर मोलुस्कमध्ये, ॲनिलिड्समध्ये ब्लड हे बॉडीमध्ये ऑल ओव्हर सर्क्युलेट होतं, सगळीकडे सर्क्युलेट होतं. पण ते कशाच्या थ्रू सर्क्युलेट होतं? अ नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स. म्हणजे या ॲनिमल्सच्यामध्ये ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असतात. दोज कॅरी द ब्लड. ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असतात म्हणजेच ब्लडच्या ट्यूब प्रेझेंट असतात आणि त्या काय करतात? ब्लड कॅरी करतात. त्यालाच नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स म्हणतात. म्हणजे खूप साऱ्या, म्हणजे या ब्लड व्हेसल्सचे या ॲनिमल्समध्ये जाळं असतं, नेटवर्क असतं. म्हणजेच काय असतं? तर या ब्लड व्हेसल्सचं जाळं असतं आणि त्याच्या थ्रू, ब्लड व्हेसल्स थ्रू या ॲनिमलमध्ये ऑल ओव्हर द बॉडी ब्लड सर्क्युलेट होतं. आणि या ब्लड व्हेसल्स कशाच्या स्वरूपामध्ये असतात? तर आर्टरी, व्हेन्स, कॅपिलरीज या स्वरूपामध्ये या ब्लड व्हेसल्स या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. इन धिस टाईप ऑफ सर्क्युलेशन ब्लड फ्लोज विदिन द बॉडी व्हेसल्स अँड डज नॉट कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ सेल्स अँड बॉडी टिश्यू. म्हणजे या प्रकारच्या सर्क्युलेशनमध्ये म्हणजेच क्लोज सर्क्युलेशनमध्ये ब्लड हे ब्लड व्हेसल्समध्ये फ्लो होतं. म्हणजे ब्लड व्हेसल्समधून ते कॅरी होतं आणि त्याच्यामुळं ते इट डज नॉट कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ सेल्स अँड बॉडी. आणि त्यामुळं काय होतं की हे बॉडीच्या सेलमध्ये किंवा इंटरनल टिश्यूच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन ब्लड अँड बॉडी टिश्यूज इज थ्रू अॅन इंटरमिडिएट फ्लुइड कॉल लिम्फ. म्हणजेच काय म्हटलेलं आहे इथं? एक्सचेंज ऑफ मटेरियल हे बॉडी टिश्यू आणि ब्लडच्या मध्ये डायरेक्ट होत नाही, तर त्यांच्यामध्ये एक इंटरमिडिएट फ्लुइड प्रेझेंट असतं आणि त्या इंटरमिडिएट फ्लुइडला लिम्फ असं म्हणतात. म्हणजे ब्लडमधून जे न्यूट्रिशन, ऑक्सिजन सेल्सला, बॉडी टिश्यूला किंवा ऑर्गनपर्यंत जाणार आहे ते आधी डायरेक्टली ऑर्गनपर्यंत न जाता त्याआधी इंटरमिडिएट फ्लुइडमध्ये जातं, म्हणजेच लिम्फमध्ये जातं आणि लिम्फमधून पुन्हा ते सेल्स आणि ऑर्गन आणि टिश्यूपर्यंत जातं. आणि टिश्यूमधील जे वेस्ट मटेरियल आहे किंवा कार्बन डायऑक्साईड आहे तो जो डायरेक्टली ब्लडमध्ये न जाता लिम्फमध्ये जातो आणि लिम्फमधून ते नंतर ब्लडमध्ये जातं. अशा प्रकारे ब्लड व्हेसल्स आणि ऑर्गन किंवा सेल्स किंवा टिश्यू यांच्यामध्ये एक इंटरमिडिएट फ्लुइड प्रेझेंट असतं, त्याला लिम्फ असं म्हणतात. ब्लड फ्लोज विथ हाय प्रेशर. म्हणजे ब्लड हे व्हेसल्समध्ये प्रेझेंट असल्यामुळे हे ब्लड हाय प्रेशरनी फ्लो होतं. म्हणजेच ओपन सर्क्युलेशनमध्ये काय होतं की ब्लड हे कॅव्हिटीजमध्ये प्रेझेंट होतं आणि त्यामुळं ते ओपनली प्रेझेंट असल्यामुळे, जसं की कॅनलमधलं पाणी
आणि पाईपमधलं पाणी ह्या दोन्हीचं जर प्रेशरचा जर आपण विचार केला तर कशातलं प्रेशर जास्त असतं तर पाईपामधलं प्रेशर जास्त असतं. अगदी तसंच इथं कॅव्हिटीजमधलं ब्लड आणि कॅपिलरीजमधलं ब्लड किंवा ब्लड व्हेसल्समधलं ब्लड आहे यांच्या जर प्रेशरचा जर विचार केला तर कशामध्ये प्रेशर जास्त असतं तर ब्लड व्हेसल्समध्ये प्रेशर जास्त असतं. त्यामुळं ब्लड फ्लोज विथ हाय प्रेशर. क्लोज सर्क्युलेशनमध्ये काय होतं की ब्लड हे हाय प्रेशरनी फ्लो होतं. ओपन सर्क्युलेशनमध्ये काय होतं की ब्लड हे लो प्रेशरनी फ्लो होतं. ब्लड कंटेन रेस्पिरेटरी पिगमेंट लाईक हिमोग्लोबिन फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. ब्लडमध्ये काय प्रेझेंट असतं तर रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट असतं आणि ते रेस्पिरेटरी पिगमेंट कुठलं आहे तर हिमोग्लोबिन आहे. आणि ह्या हिमोग्लोबिनचं काय काम आहे तर ट्रान्सपोर्टेशन ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेस. हे रेस्पिरेटरी पिगमेंट आहे म्हणजेच या हिमोग्लोबिनचं काय काम आहे टू कॅरी द गॅस, टू कॅरी द ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. म्हणजे लंग्सकडून ऑक्सिजन घेणे आणि लंग्सला पुन्हा कार्बन डायऑक्साईड परत देणे. लंग्सकडून ऑक्सिजन घेऊन ते प्रत्येक सेलपर्यंत बॉडीच्या किंवा टिश्यूपर्यंत ऑर्गनपर्यंत पोचवण्याचं काम ब्लडचं असतं. आणि ब्लडमध्ये कुठल्या कंपोनंटचं असतं तर हिमोग्लोबिनचं. आणि सेल्समध्ये जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो घेऊन पुन्हा लंग्सला वापस देणे हे काम कोण करते तर ब्लड करते. म्हणजेच ब्लडमध्ये कुठला कंपोनंट करते तर हिमोग्लोबिन करते. दॅट मीन्स ब्लड कंटेन रेस्पिरेटरी पिगमेंट्स लाईक हिमोग्लोबिन फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. क्लोज सर्क्युलेशन can be divided into two main types, that is first single circulation and the second double circulation. Closed circulation and the closed circulation is the blood flow within the blood vessels, and the first type of closed circulation is single circulation. And the single circulation is the blood passes through heart only once ड्युरिंग ईच सायकल. सिंगल सर्क्युलेशन म्हणजे काय म्हटलेलं आहे तर एकदा सर्क्युलेट होणं. एकदा सर्क्युलेट होणं म्हणजे सायकलच्या स्वरूपामध्ये एकदा सर्क्युलेट होणं म्हणजेच काय तर ब्लड हे हार्टमधून म्हणजेच काय म्हटलेलं आहे द ब्लड पासेस थ्रू हार्ट ओनली वन्स ड्युरिंग ईच सायकल. तर ब्लड हे हार्टमधून कितीदा पास होतं तर एकदाच होतं, सिंगल टाईमच पास होतं. आणि इन ईच सायकल, ड्युरिंग ईच सायकल. आणि त्यामुळे या सर्क्युलेशनला सिंगल सर्क्युलेशन असं म्हटलेलं आहे. दॅट इज ब्लड पासेस थ्रू हार्ट ओनली वन्स ड्युरिंग ईच सायकल. आणि सिंगल सर्क्युलेशनचं एक्झाम्पल काय आहे तर फिशेस. म्हणजे फिशच्या बॉडीमध्ये हे अशा प्रकारचं सिंगल सर्क्युलेशन होतं. सिंगल सर्क्युलेशन होतं म्हणजेच काय होतं तर फिशेसच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड हे वापरलं जातं आणि ते वापरून त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मिक्स होतं म्हणजेच ते डिऑक्सिजनेटेड होतं. आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड हे हार्टकडे कॅरी केलं जातं आणि हार्ट ते हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आलेलं आहे ते पंप करून गिल्सकडं पाठवलं जातं. गिल्सकडं पाठवतं कशासाठी पुन्हा ऑक्सिजनेशनसाठी किंवा पुन्हा शुद्ध करण्यासाठी. पुन्हा गिल्समध्ये हे ब्लड शुद्ध झाल्यानंतर पुन्हा ते बॉडीकडं पाठवलं जातं. पुन्हा ते अशुद्ध होतं आणि अशुद्ध झालेलं ब्लड हे पुन्हा हार्टकडे पाठवलं जातं. हार्ट ते पुन्हा गिल्सकडे पाठवतो. अशा प्रकारे हे एक सिंगल सर्क्युलेशन असतं. म्हणजेच बॉडीकडून ब्लड हे हार्टकडे, हार्टकडून गिल्सकडे, गिल्सकडून पुन्हा बॉडीकडे अशा प्रकारे सर्क्युलेशन हे ब्लड हे होत राहतं. आणि हे सिंगल सर्क्युलेशन आहे म्हणजेच हे ब्लड हार्टमधून फक्त एकदाच पास होतं ड्युरिंग ईच सायकल. प्रत्येक सायकलच्या टायमाला हे ब्लड हार्टमधून फक्त एकदाच पास होतं. म्हणजेच इथं असं म्हटलेलं आहे की डिऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप फ्रॉम द हार्ट टुवर्ड्स द गिल वेअर इट अंडरगोज ऑक्सिजनेशन. म्हणजेच डिऑक्सिजनेटेड ब्लड जे बॉडीकडून आलेलं आहे ब्लड इज पंप्ड फ्रॉम द हार्ट म्हणजेच बॉडीकडून जे हार्टकडे गेलेलं आहे हार्टकडून ते डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते पंप केलं जातं. पंपकडून कुठं ते पाठवलं जातं गिल्सकडं पाठवलं जातं. आणि गिल्समध्ये कशाचं काम होतं आहे इट अंडरगोज ऑक्सिजनेशन म्हणजेच ते ऑक्सिजन मिक्स करण्यासाठी किंवा ते शुद्ध करण्यासाठी पाठवलं जातं.
अँड धिस ऑक्सिजनेटेड ब्लड मूव्ह टुवर्ड्स द व्हेरियस बॉडी पार्ट्स. आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड हे पूर्ण बॉडी पार्टपर्यंत पाठवलं जातं. गेट्स डिऑक्सिजनेटेड अँड रिटर्न्स बॅक्स टू द हार्ट फॉर द नेक्स्ट सायकल. आणि पुन्हा बॉडी पार्टमधून हे ऑक्सिजनेटेड ब्लड वापरलं जातं आणि त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मिक्स होतो अँड इट गेट डिऑक्सिजनेटेड. आणि पुन्हा ते डिऑक्सिजनेटेड होतं अँड रिटर्न्स बॅक. आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड हे रिटर्न बॅक टू द हार्ट, ते हार्टकडं पाठवलं जातं टू द नेक्स्ट सायकल. म्हणजेच बघा ही सायकल कुठून चालू होते तर काय म्हटलेलं आहे, हे डिऑक्सिजनेटेड ब्लड पंप फ्रॉम द हार्ट, म्हणजे हार्टमधून डिऑक्सिजनेटेड ब्लड गिल्सकडं पंप होतं. गिल्समध्ये ते ऑक्सिजनेटेड होतं किंवा ऑक्सिजन मिक्स होतो आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड मूव्ह टुवर्ड्स द व्हेरियस बॉडी पार्ट. आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते बॉडी पार्टकडे येतं आणि बॉडी पार्टमध्ये पुन्हा ते डिऑक्सिजनेटेड होतं आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड हे पुन्हा हार्टकडे पाठवलं जातं. दॅट मीन्स दिस एक सायकल झाली ही, म्हणजे हार्टकडून गिल्सकडं, गिल्सकडून बॉडी पार्टकडं, बॉडी पार्टकडून पुन्हा हार्टकडं. दिस वन सायकल. अँड ड्युरिंग ईच सायकल दिस ब्लड pass through heart only one time. That is called as single circulation. डायग्राममध्ये पण तुम्हाला दिसत आहे हार्ट दिसत आहे आणि ह्या हार्टमध्ये जो रंग दिलेला आहे तो निळ्या कलरचा दिलेला आहे ब्लड, म्हणजे या साईडचं एका साईडचं दिलेलं आहे म्हणजेच हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे म्हणजेच. आणि इकडं रेड कलरचं जे तुम्हाला पार्ट दिसत आहे तो बॉडी पार्टचा पार्ट आहे की बॉडी पार्टकडे जे ब्लड फिरतं आहे ते कसलं ब्लड आहे तर ते ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. पण हे ऑक्सिजनेटेड ब्लड ज्यावेळेस बॉडी वापरते सिस्टमॅटिक कॅपिलरीजमध्ये बघा ज्यावेळेस ब्लड जाते ते वापरलं जातं आणि ते पुन्हा डिऑक्सिजनेटेड होते आणि डिऑक्सिजनेटेड होऊन ते पुन्हा हार्टकडं पाठवलं जातं. हार्टकडून ते गिल्सकडं पाठवलं जातं. गिल्समध्ये ऑक्सिजनेटेड होतं आणि ऑक्सिजन ते मिक्स झाल्यानंतर पुन्हा ते रेड कलरचं ब्लड हे बॉडीकडं पाठवलं जातं. हा अशा प्रकारे सर्क्युलेशनचा फिशेसमध्ये अशा प्रकारे सर्क्युलेशन असतं. क्लोज सर्क्युलेशन आहे म्हणजे तिथं आर्टरीज प्रेझेंट आहेत हार्टच्या. तुम्ही बघू शकता हार्टकडं जाणारी जी वेसल आहे ती वेन आहे आणि त्याच्यानंतर हार्टकडून जी गिल्सकडं जाणारी जी वेसल्स आहे ती आर्टरी आहे आणि वर ज्या गिल्सच्या दिलेल्या आहेत त्या कॅपिलरीज आहेत. छोट्या छोट्या केशिका त्या तिथं प्रेझेंट आहेत. पुन्हा ते ब्लड बॉडीकडं जाते, बॉडीकडून ते पुन्हा डिऑक्सिजनेटेड होऊन ते पुन्हा हार्टकडं गेलेलं दिसतंय. हार्टचे व्हेंट्रिकल दिलेले आहेत. व्हेंट्रिकल हार्टचा जो वरचा चेंबर आहे त्याला व्हेंट्रिकल असं म्हणतात, खालचं जे चेंबर आहे त्याला ॲट्रियम असं म्हणतात. सिन्स द हार्ट ऑफ फिश कॅरी ओनली डिऑक्सिजनेटेड ब्लड इट ऑल्सो कॉल्ड ॲज व्हीनस हार्ट. तुम्ही इथं बघू शकता की हार्टमधून फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लड जाते. तुम्ही डायग्राममध्ये पण बघू शकता, तुमच्या समोर डायग्राम आहे की हार्टमध्ये कसला कलर दिलेला आहे, जे ब्लड जाते ते निळा, दॅट इज द डिऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजेच फिशेसच्या हार्टमधून जे ब्लड कॅरी होतं ते डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि म्हणूनच त्याला व्हीनस हार्ट असं म्हणतात. आणि व्हीनस हार्ट असं का म्हटलेलं आहे कारण हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते हार्टच्या व्हेन्स कॅरी करतात आणि ह्या हार्टच्या व्हेन्स हे डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात म्हणून ह्या हार्टला व्हीनस हार्ट असं म्हटलेलं आहे. डबल सर्क्युलेशन. इन डबल सर्क्युलेशन ब्लड पासेस थ्रू हार्ट ट्वाइस ड्युरिंग ईच सायकल. डबल सर्क्युलेशनमध्ये काय म्हटलेलं आहे किंवा डबल सर्क्युलेशन म्हणजे काय तर ब्लड जे पास होतं हार्टमधून जे ब्लड पास होतं ते 2 वेळा पास होतं. ब्लड पासेस थ्रू हार्ट ट्वाइस ड्युरिंग ईच सायकल. प्रत्येक सायकलच्या वेळी ब्लड हे हार्टमधून 2 वेळा पास होतं म्हणून या सर्क्युलेशनला डबल सर्क्युलेशन असं म्हटलेलं आहे. दॅट मीन्स ब्लड पासेस थ्रू हार्ट ट्वाइस ड्युरिंग ईच सायकल. इट ऑकर्स इन बर्ड्स अँड मॅमल्स. आणि हे जे डबल सर्क्युलेशन आहे हे कुणाकुणामध्ये होतं तर बर्ड्स अँड मॅमल्समध्ये होतं. मॅमल्स इन्क्लुडिंग ह्युमन बिईंग, म्हणजे हे ह्युमन बिईंगमध्ये पण आपल्यामध्ये पण हे अशा प्रकारचं डबल सर्क्युलेशन होतं.
In the double circulation, first is pulmonary circulation and the second is systematic circulation. म्हणजे या डबल सर्क्युलेशनमध्ये पहिला जो प्रकार आहे तो पल्मोनरी सर्क्युलेशनचा आहे आणि दुसरा जो आहे तो सिस्टमॅटिक सर्क्युलेशनचा आहे. म्हणजेच आपण बघूयात पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणजे काय. तर पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणजे काय, तर इन दिस ॲनिमल म्हणजेच बर्ड्स असू द्या किंवा मॅमल्स असू द्या इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग, इन दिस ॲनिमल्स हार्ट पंप डिऑक्सिजनेटेड ब्लड टू द लंग्स फॉर ऑक्सिजनेशन and it returns to the heart as a oxygenated blood. बघा काय म्हटलेलं आहे इथं, हार्ट पंप डिऑक्सिजनेटेड ब्लड टू द लंग्स फॉर ऑक्सिजनेशन. म्हणजेच हार्टकडून पहिलं डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी होतं कुठं, लंग्सकडं. आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सकडं का कॅरी होतं, तर ते ऑक्सिजनेशन करण्यासाठी, म्हणजेच ऑक्सिजन त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी. आणि हार्टकडून हे डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सकडे गेल्यानंतर ते ऑक्सिजनेटेड होतं आणि ऑक्सिजनेटेड ब्लड हे पुन्हा हार्टकडं वापस येतं. हार्टकडं हे ऑक्सिजनेटेड ब्लड वापस येतं. एवढ्या प्रोसेसला पल्मोनरी सर्क्युलेशन असं म्हणतात. आणि दुसरं म्हणजे पल्मोनरी सर्क्युलेशन असं का म्हटलेलं आहे, कारण पहिलं काय होतंय की बॉडीमध्ये ब्लड वापरल्यानंतर ते डिऑक्सिजनेटेड होतं आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड पहिलं राईट ॲट्रियममध्ये येतं, म्हणजेच हार्टच्या राईट ॲट्रियममध्ये, म्हणजेच राईट चेंबरमध्ये, राईट ॲट्रियम या चेंबरमध्ये येतं आणि ते राईट ॲट्रियममधून राईट व्हेंट्रिकलमध्ये जातं. राईट व्हेंट्रिकलमधून ते पल्मोनरी ट्रंकमध्ये जातं आणि पल्मोनरी ट्रंकमध्ये जाऊन ते पल्मोनरी आर्टरीजमध्ये बायफर्केट होतं, म्हणजे राईट पल्मोनरी आर्टरी अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. आणि हे राईट पल्मोनरी आर्टरी जे ब्लड आहे ते लंग्सच्या राईट भागामध्ये घेऊन जाते डिऑक्सिजनेटेड ब्लड, आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी जी आहे ते लंग्सच्या लेफ्ट भागामध्ये, जसं लंग्सला 2 पार्ट आहेत, राईट लंग आणि लेफ्ट लंग, तसं राईट पल्मोनरी आर्टरी कॅरी द डिऑक्सिजनेटेड ब्लड टू द राईट लंग अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टरी कॅरी द डिऑक्सिजनेटेड ब्लड टू द लेफ्ट लंग. आणि लंग्समध्ये हे ब्लड गेल्यानंतर ते ऑक्सिजनेटेड होतं किंवा त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो आणि पुन्हा हे ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते कशाच्या थ्रू, लेफ्ट ॲट्रियममध्ये कॅरी होतं, तर ते पल्मोनरी व्हेन्सच्या थ्रू कॅरी होतं. पल्मोनरी व्हेन्स जे आहेत, राईट पल्मोनरी व्हेन्स अँड लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स कॅरी द ऑक्सिजनेटेड ब्लड इनटू द लेफ्ट ॲट्रियम. म्हणजे पल्मोनरी व्हेन्स ह्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. म्हणून तर या सर्क्युलेशनमध्ये एक एक्सेप्शन आहे. ओव्हरऑल आपल्या बॉडीमध्ये कुठल्या व्हेन्स किंवा कुठल्या ब्लड व्हेसल्स हे डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, तर व्हेन्स हा जो ब्लड व्हेसल्सचा प्रकार आहे तो आपल्या बॉडीमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. आणि ऑक्सिजनेटेड ब्लड कोण कॅरी करतात, तर आर्टरीज ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. परंतु ते आपल्या बॉडीमध्ये एकच एक्सेप्शन आहे की पल्मोनरी व्हेन्स जे आहेत, म्हणजे व्हेन्स जे आहेत ते ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात फ्रॉम लंग्स टू द हार्ट. लंग्सकडून हार्टकडं ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. आणि हे पल्मोनरी सर्क्युलेशन आहे, कारण पल्मोनरी आर्टरी ह्या डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात फ्रॉम हार्ट टू द लंग्स, आणि पल्मोनरी व्हेन्स हे ऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा कॅरी करतात फ्रॉम लंग्स टू द हार्ट. म्हणून ह्याला पल्मोनरी सर्क्युलेशन असं म्हणतात. देन द सेकंड सर्क्युलेशन इज सिस्टमॅटिक सर्क्युलेशन. ऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप्ड फ्रॉम द हार्ट towards the various body parts except lungs and returns back to the heart as a deoxygenated blood. This is systematic circulation. म्हणजेच ऑक्सिजनेटेड ब्लड हे जे लेफ्ट ॲट्रियममध्ये आलेलं आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जातं आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधून ते ॲरोटामध्ये जातं. म्हणजेच हार्टकडून हे जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ॲरोटामध्ये जातं. ऑक्सिजनेटेड ब्लड पंप फ्रॉम द हार्ट
टू द व्हेरियस बॉडी पार्ट असं म्हटलेलं आहे. म्हणजेच ऑक्सिजनेटेड ब्लड हे हार्टकडून ॲरोटाकडे जातं, सिस्टमॅटिक ॲरोटाकडे जातं आणि ॲरोटाकडून ते पूर्ण बॉडीमध्ये ते सर्क्युलेट केलं जातं टुवर्ड्स द व्हेरियस बॉडी पार्ट एक्सेप्ट लंग्स. म्हणजे लंग्स सोडून ते सगळ्या बॉडी पार्टपर्यंत पोचवण्याचं काम हार्टकडून ॲरोटाकडे आणि ॲरोटा पुन्हा काय करते, सगळ्या बॉडीपर्यंत ते पोचवण्याचं काम करते. आणि बॉडी हे ऑक्सिजनेटेड ब्लड वापरते, ऑक्सिजन त्याच्यामधला वापरते आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड हे पुन्हा डिऑक्सिजनेटेड होतं. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा पुन्हा त्या ब्लडमध्ये मिक्स होतो आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा हार्टकडे सेंड केलं जातं टू सुपेरियर व्हेना कॅवा अँड इन्पेरियर व्हेना कॅवा इन टू द राईट ॲट्रियममध्ये. अशा प्रकारचं हे जे सर्क्युलेशन आहे ते हार्टकडून सिस्टमॅटिक ॲरोटा थ्रू होतं, म्हणून त्याला सिस्टमॅटिक सर्क्युलेशन असं म्हणतात. पण हार्ट शो डबल सर्क्युलेशन, म्हणजे ह्युमन बिईंगमध्ये अशा प्रकारचं हे डबल सर्क्युलेशन होतं. म्हणजेच हार्टमधून जे ब्लड पास होतं ते दोनदा होतं अशा प्रकारचं, म्हणून त्याला डबल सर्क्युलेशन असं म्हटलेलं आहे. इथं चार्ट दिलेला आहे, चार्ट तुम्हाला दिसत आहे. पल्मोनरी सर्क्युलेशन दिसत आहे, सिस्टमॅटिक सर्क्युलेशन दिसत आहे. पल्मोनरी सर्क्युलेशन तुम्ही बघू शकता की राईट ॲट्रियममध्ये जी डिऑक्सिजनेटेड ब्लड आलेला आहे थ्रू सुपेरियर व्हेना कॅवा, इन्पेरियर व्हेना कॅवा. राईट ॲट्रियममधून ते लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आलेलं आहे. लेफ्ट व्हेंट्रिकलमधून ते डिऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी आर्टरीमध्ये गेलेलं आहे. पल्मोनरी आर्टरीमधून ते लंग्सकडे ऑक्सिजनेशनसाठी गेलेलं आहे. आता हे ऑक्सिजनेटेड ब्लड हे पल्मोनरी व्हेनमध्ये आलेलं आहे. पल्मोनरी व्हेनमधून हे ऑक्सिजनेटेड ब्लड हे लेफ्ट ॲट्रियममध्ये गेलेलं आहे. हे झालं पल्मोनरी सर्क्युलेशन. आणि पल्मोनरी सर्क्युलेशन का? कारण पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी व्हेन याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्याच्यानंतर सिस्टमॅटिक सर्क्युलेशन तुम्ही बघू शकता. पल्मोनरी व्हेन थ्रू हे जे ब्लड लेफ्ट ॲट्रियममध्ये आलेलं आहे, लेफ्ट ॲट्रियममधून ते लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये गेलेलं आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधून हे ॲरोटा थ्रू सिस्टमॅटिक ॲरोटा थ्रू बॉडी ऑर्गनकडे गेलेलं आहे. हे ऑक्सिजनेटेड ब्लड बॉडी ऑर्गनकडे गेल्यानंतर ते डिऑक्सिजनेटेड होतं आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड बॉडी ऑर्गनकडून सुपेरियर व्हेना कॅवा, इन्फेरियर व्हेना कॅवा थ्रू राईट ॲट्रियममध्ये जातं. हे झालं सिस्टमॅटिक सर्क्युलेशन. म्हणजेच सिस्टमॅटिक ॲरोटा थ्रू होतं, म्हणून त्याला सिस्टमॅटिक सर्क्युलेशन असं म्हटलेलं आहे. दिस इज डबल सर्क्युलेशन. तर आज आपण क्लोज सर्क्युलेशन अभ्यासलेलं आहे. क्लोज सर्क्युलेशनमध्ये सिंगल सर्क्युलेशन अभ्यासलेलं आहे, त्याचे एक्झाम्पल फिश हे बघितलेलं आहे. तसंच डबल सर्क्युलेशन अभ्यासलेलं आहे. डबल सर्क्युलेशन हे कशा प्रकारचं होतं हे पण आपण पाहिलेलं आहे. तर मी आशा करते की तुम्हाला आजचा हा टॉपिक समजला असेल. तर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भरपूर विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू.